नमस्कार मंडळी, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने चमचमीत भरली वांगे बनवणार आहोत. प्रथम इथे वांग्यांना असे काप करून घ्यायचे. नंतर कढईत थोडे तेल घालून त्यात लांब चिरलेला कांदा घालू. इथे मी 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहे. नंतर नारळाचे काप घालू आणि थोडे परतून घेऊ. थोडे परतून झाले की त्यात थोडे शेंगदाणे घालूया आणि तेही परतून घेऊया. कांदा शेंगदाणे छान आपण लालसर परतून घेणार आहोत. हे मसाले थोडे भाजून झाले की त्यात 2 ते 3 हिरवी मिरची घालू आणि थोडी कोथिंबीर घालूया आणि तेही छान भाजून घेणार आहोत. हे मसाले लालसर भाजून झाले की त्यात 1 मोठा टोमॅटो मी चिरून घातलेला आहे, तोही छान भाजून घेणार आहे. अशा प्रकारे सगळे मसाले भाजून झाले आहे. नंतर आपण मिक्सरला याला बारीक वाटून घेणार आहोत. इथे कढईमध्ये तेल घालून मी त्यात थोडी मोहरी, 2 तेजपान, कलमीचा तुकडा आणि मोठी विलायची घातलेली आहे. बारीक चिरलेला कांदा घालू. कांदा लालसर झाला की त्यात आपण वाटलेला वाटण घालूया आणि तेलात छान परतून घेणार आहोत. अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत आपण त्याला छान तेलामध्ये परतणार आहोत. तेल छान सुटले की समजायचे आपला मसाला झालेला आहे. हे बघा, थोडे थोडे तेल इथे सुटत आहे. इथे आपला मसाला छान असा भाजून झालेला आहे आणि खमंग असा सुगंधही सुटलेला आहे. हे बघा, छान मसाल्याला तेल सुटले आहे. आता आपण इथे 2 ते 3 चमचे धनेपूड घातलेली आहे. नंतर 2 चमचे मी इथे लाल तिखट टाकलेले आहे. भाजीला तिखट थोडे जास्तच छान लागेल, कारण मसाल्याची भाजी असल्यामुळे ही भाजी तिखटच छान लागेल. थोडी हळद घातली. तो चवीनुसार मीठ घालू. आणि छान परतून घेऊ. मसाला परतून झाला. आता आपण वांग्यामध्ये हा मसाला अशा प्रकारे भरून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक वांग्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. एक एक करून इथे सर्व वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतला आहे. इथे मी 7 ते 8 वांगे घेतले होते. नंतर हे मसाल्यामध्ये मसाला भरलेले वांगे आपण छान परतून घेणार आहोत. हे वांगे परतून झाले की त्यावर झाकण ठेवून आपण 5 मिनिट वाफेवर होऊ देणार आहोत. म्हणजे वांगे थोडे
मऊ होतील. मसाल्याचे थोडे पाणी टाकले आहे मी आणि नंतर झाकण ठेवून हे वाफेवर होऊ देऊ. हे बघा, वांगी थोडे मऊ झालेले आहे. यात आपण गरम केलेले पाणी टाकू. मसाल्याच्या भाज्यांमध्ये गरम केलेले पाणीच टाकायचे, जे भाजीला चव छान येते आणि तेलही सुटते. नंतर यात थोडी आपण कसुरी मेथी घालणार आहोत आणि घरगुती गरम मसाला जो असतो आपल्याकडे काळा, तो थोडा घालूया. आणि छान मिसळून झाकण ठेवून आपण हे वांगे शिजवून घेणार आहोत. इथे बघा, आपली मसाल्याची वांगी छान चमचमीत तयार आहे. हे बघा, मसाला वांगी आपली तयार आहे. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब